जिभेचा स्वाद वाढवणारे लिंबू मिरचीचे लोणचे आज आपण बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण अशा उभ्या कापून घेणार आहोत. आणि मोठी मिरची असली तर त्याचे 2 तुकडे करून एकाचे 2 भाग करणार आहोत. 3 लिंब घेतलेले आहेत. या लिंबाचा रस आपण या मिरचीवर पिळून टाकूया. 1 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ हे मिश्रण एकत्र करून घेऊया आणि याला 15 मिनिट आपण झाकून ठेवूया. 15 मिनिटानंतर या मिरचीमधलं जे अतिरिक्त पाणी आहे ते बाहेर निघेल आणि यामुळं आपलं लोणचं जास्त दिवस टिकेल. ही सिक्रेट टिप इथे खूप महत्त्वाची आहे. आता परत आपण 10 ते 15 मिनटं ह्या मिरच्या थोड्या सुकू देऊया आपण सुती कापडावर. तोपर्यंत आपण याचं बाखर तयार करून घेऊया. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. चांगल्या हलक्या आचेवर आपण याला भाजून घेऊन दळून घेणार आहोत. ड्राय झालेल्या आहेत आपल्या मिरच्या. 1 वाटी गोड तेल घेतलेले आहे. 1 चमचा मोहरी, 5 ते 6 मिरी आणि 5 ते 6 लवंगा. 1 लसणाचा गाठा सोलून घेतलेला आहे. परत 1 चमचा मी हळद टाकलेली आहे आणि हे मिश्रण आपण तसंच ठेवून देणार आहोत थंड व्हायला. तिळाचं बाखर टाकलेले आहे मिरच्यांमध्ये आणि सगळं एकत्र करून घेऊया आपण. हे अतिशय रुचकर असं लोणचं होतं आणि भरपूर दिवस टिकतं. हे आपल्या जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी असं लोणचं जरूर करा. आणि हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तेलाचं, ते आपण वरतून टाकून घ्या. चला पटकन सबस्क्राईब करा. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. परत थोडंसं मीठ टाकूया आणि इथे मी मातीच्या भांड्यामध्ये हे लोणचं टाकून ठेवणार आहे. जेवणाची स्वाद वाढवणारे अतिशय चविष्ट असे लोणचं आहे. जरूर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याला मी आता एक कपडा बांधून ठेवणार आहे, ज्यामुळे की याची हवा खेळती राहील आणि आपलं लोणचंही जास्त दिवस टिकेल. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली.